बौद्ध धम्म निराशावादी आहे काय? भगवान बुद्धांचा धम्म निराशावादी असल्याचा आरोप केला गेला आहे. हा आरोप केला जाण्याचे कारण प्रथम आर्य सत्य आहे, जे सांगते की जगात दुःख, कष्ट, चिंता आहे. ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे की दुःखाचा उल्लेख होताच असला आरोप बौद्ध धम्मावर केला जातो. कार्ल मार्क्स देखील असे म्हणाला होता, जगात शोषण सुरू आहे आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत आहेत व गरीब अधिक गरीब होत आहेत. आणि तरी कार्ल मार्क्सचा सिद्धांत हा निराशावादी सिद्धांत आहे असे कोणी म्हटले नाही. तर मग भगवान बुद्धांच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन का? याचे एक कारण असे असावे की भगवान बुद्धांनी आपल्या प्रथम प्रवचनातच सांगितले होते की जन्म हा दुःखद, वृद्धत्व दुःखद व मृत्यू हा दुःखद आहे. ह्याचमुळे त्यांच्या धम्माला हा निराशेचा गहिरा रंग दिला गेला आहे. पण ज्यांना अलंकारशास्त्र अवगत आहे ते जाणतात की हा एक कलापूर्ण अतिशयोक्तीचा प्रकार आहे आणि जे या साहित्यिक कलेत निष्णात आहेत ते चतुर साहित्यिक त्याचा वापर प्रभाव पाडण्यासाठी करीतच असतात. जन्म हा दुःखद आहे ही अतिशयोक्ती आहे हे भगवान बुद्धांच्या एका प्रवचनाचा संदर्भ देऊन सिद्ध करता येईल की ज्यात त्यांनी सांगितले आहे की मानव जन्म ही एक अमोल आणि दुर्लभ वस्तू आहे. आणि शिवाय भगवान बुद्धांनी केवळ दुःखाच्या अस्तित्वाचाच उल्लेख केला असता तर हा आरोप मान्य होऊ शकला असता. परंतु भगवान बुद्धांच्या दुसऱ्या आर्य सत्यात दुःखाचा नाश केला पाहिजे ह्यावर विशेष भर देण्यात आला आहे. दुःखाचा नाश करण्याच्या कर्तव्यावर भर देण्यासाठीच त्यांना दुःखाचे अस्तित्व असल्याचे सांगावे लागले. दुःख नाहीसे करावे ह्या गोष्टीला भगवान बुद्धांनी फार महत्त्व दिले आहे. कपिलाने दुःखाचे फक्त अस्तित्व जाहीर करून त्याविषयी अधिक चर्चा न करता काहीच स्पष्ट केले नाही. असे जेव्हा त्यांना आढळले तेव्हा असंतुष्ट होऊन त्यांनी आलार कालाम मुनींचा आश्रम सोडला. मग हा धम्म निराशावादी आहे असे कसे म्हणता येईल? जे शास्ता दुःखाचा अंत पाहण्यास एवढे उत्सुक होते अशा तथागतांवर निराशावादी असल्याचा आरोप करता येत नाही. आत्मा आणि पुनर्जन्म संबंधी टीका. भगवान बुद्धांनी सांगितले की आत्मा नाही, परंतु त्यांनी हेही सांगितले की पुनर्जन्म आहे. ज्यांना भगवान बुद्धाच्या ह्या दोन तत्वांची शिकवण परस्पर विरोधी वाटली त्यांनी त्यांच्यावर परस्पर विरोधी सिद्धांताचे प्रचारक असे दोषारोपण केले. त्यांची शंका अशी, जर आत्मा नसेल ते पुनर्जन्म कसा असू शकेल? ह्यात परस्पर विरोध नाही, कारण आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो. आंब्याची कोय असते, कोयीतून आंब्याचा वृक्ष निर्माण होतो, आंब्याच्या वृक्षाला आंब्याची फळे येतात. हा आंब्याचा पुनर्जन्म होय. पण इथे आत्म्याचे अस्तित्वच नाही. याप्रमाणे आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो. विनाशवादी असल्याची टीका. एकदा श्रावस्तीतील जेतवनात भगवान बुद्धांचे वास्तव्य होते तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की अरिठ्ठ नावाचा एक भिक्खू जी तथागतांची मते नाहीत ती त्यांची मते आहेत असे मानित असतो. भगवान बुद्ध हे विनाशवादी आहेत किंवा काय हा विषय हे अरिठ्ठाचे त्यांच्या संबंधीच्या अनेक गैरमतांपैकी एक होते. तथागतांनी अरिठ्ठाला पाचारण केले. अरिठ्ठ आला. त्याला विचारल्यावर त्याचे तोंड बंद झाले. तेव्हा तथागतांनी त्याला सांगितले, काही श्रमण ब्राह्मण चुकीने, गैरतऱ्हेने, खोटेपणाने सत्याला झुगारून मी विनाशवादी असल्याचा आरोप करतात आणि विच्छेदाची, प्राणीमात्रांच्या समूळ नाशाची मी शिकवण देतो असे माझवर दोषारोपण करतात. मी असा मुळीच नाही, हे मी शिकवत नाही. मी पूर्वी आणि आता देखील सतत सांगत आलो की दुःखाला अस्तित्व आहे आणि दुःखाला विनाशही आहे.